घरात ना कपड्यांचा एवढा जास्त पसारा झाला होता, काय सांगू मी तुम्हाला। तर सगळे हे कपडे मला आवरून घ्यायचे होते, जे की आज मला टाईम भेटलेले होतं। मध्ये मध्ये सणवार आले, कार्यक्रम, लग्न, हे सगळ्यामध्ये हे पसारा सगळा आवरून घ्यायचा राहून गेला होता। मग फायनल मी माझं इथे कपाट छान लावून घेतलेलं आहे। मग आणि संध्याकाळचा स्वयंपाक राहिला होता, तर तेही मी पटपट इथे करून घेतले। आणि मध्ये मध्ये प्रणीतचं होमवर्क घ्यायचं होतं, जे की तो आला होता ट्युशनहून। मग काही येत नसेल तर विचारत असतो तो, मग त्यालाही काहीतरी सांगावं लागत असतं। मग नंतर मी इथे छान रेडी झालेले आहे, जे की यांचा फोन आला होता की तू थोडं रेडी हो, आपण बाहेर जाऊन येऊया, जे की आज माझं बड्डे होतं, तर त्यासाठीच आम्ही थोडं बाहेर गेलो होतो। तर सर्वात आधी आम्ही ज्यूस सेंटरला गेलो, तिथे बसलो। मग तिथे आम्ही पावभाजीला ऑर्डर दिली होती आणि प्रांजलला खायची होती आईस्क्रीम। तर ती इथे मस्तपैकी आईस्क्रीम एन्जॉय करत आहे। तर बघा, एवढी जास्त कडक्याची थंडी चालू आहे आणि तिला आईस्क्रीम खायची आहे। मग फायनली आम्ही पावभाजी जी मागवली होती तेही आलेली आहे आणि मस्तपैकी पावभाजी ते एन्जॉय केलेली आहे आम्ही। तर खूप छान अशी चविष्ट होती ना पावभाजी, म्हणजे मन असं प्रसन्न झालेलं आहे आणि झणझणीत पावभाजी होती। तर खूप छान तोंडाची चव बदलल्यासारखं वाटत आहे। तर मस्तपैकी आम्ही पावभाजी वगैरे एन्जॉय केली। मग प्रणीतला आता बस झाली होती पावभाजी, एकच पाव खाल्ला तो। मग त्यालाही आईस्क्रीम खायची होती। मग त्याचं बघून दुसरी आईस्क्रीम इथे प्रांजल मॅडम घेतलेली आहे। तर बघू शकता चेहरा कशी करत आहे ती। मग ती ही आईस्क्रीम घेतली आणि मलाही थोडंसं काहीतरी गोड खावासी इच्छा झाली माझी। मी ते आईस्क्रीम घेतलेली आहे, मस्तपैकी आईस्क्रीम वगैरे एन्जॉय केली। त्यानंतर आम्ही तिथून निघालो। तिथून निघाल्याच्या नंतर आता खूप जास्त अशी थंडी पडलेली आहे आमच्याकडे। मग काय, इथे आम्ही कापड दुकानात गेलो। मग प्रांजलसाठी एक स्वेटर घ्यायचं होतं आम्हाला। मग मध्ये आलो, स्वेटर वगैरे इथे घालून बघत होते हे, जे की तिला येते का नाही हे चेक करण्यासाठी। मग आम्ही फायनली स्वेटर घेतलं आणि प्रणीतसाठी टोपी घेतो म्हणत होते हे, आणि त्याला टोपी घ्यायची नव्हती, हेडफोन घ्यायचं होतं। मग दुसरीकडे आलो आम्ही, प्रांजलसाठी एक हे वेण्याची टोपी घेतली आणि त्याच्यासाठीही हेडफोन बघत होते, पण ते हेडफोन त्याला येत नव्हतं, लूज होत होतं। जे की ते काका म्हणाले उद्या या तुम्ही, उद्या छान मी नवीन येणार आहेत, ते नवीन मी घेऊन देतो तुम्हाला। मग त्याला खुश करण्यासाठी त्याला एक चष्मा घेऊन दिला आणि इथे काहीतरी काम होतं यांचं, सो ते केलं। मग ते घेऊन घरी निघालो आम्ही। घरी आल्याच्या नंतर इथे बघा प्रांजलचा ॲटिट्यूड बघा, इथे मामाला म्हणत आहे बाबा माझे फोटो काढा, स्वेटर आणि चष्मा घातलेली आहे आणि माझे फोटो काढा म्हणत आहे त्यांना। मग मी आले घरी, मग मलाही चेंज करून घ्यायचं होतं, असं चेंज करून घेतलं। मग नंतर जेवण वगैरे करून झाल्याच्या नंतर सगळ्यांचं मग मस्तपैकी फेसवॉश केला आणि मॉइश्चरायझर इथे लावून घेत आहे मी। खूप जास्त थंडी पडत आहे आणि चेहरा खूप जास्त आकडल्यासारखं होत आहे। तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये।